एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। गुरुवार दिनांक 1 मे रोजी शहरातील गावठा भागात झालेल्या मुत्रक व करपे कुटुंबियांच्या वादात आता करपे कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार मुत्रक यांना कुणीही मारहाण केली नसून स्वतःचा तोल जाऊन खाली पडल्याने त्यांना मार लागल्याचे सांगत ज्या शौचालयाबाबत त्यांचे म्हणणे आहे ते शौचालय गेल्या 8 वर्षापासून बंद असल्याचे सांगण्यात आले। गुरुवार दिनांक 1 मे रोजी शहरातील गावठा भागातील करपे व मुत्रक कुटुंबातील किरकोळ वाद मारहाणीपर्यंत गेल्याने मुत्रक यांच्यातील वृद्ध व्यक्तीस सिन्नर नगरपालिका दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात येऊन त्याची सर्वस्वी जबाबदारी करपे कुटुंबियांवर ढकलण्यात आली। त्यात करपे कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार मुत्रक यांना कुणीही मारहाण केली नसून शाब्दिक वाद सुरू असताना तेच घाईघाईने येत असताना ते पाय घसरून पडल्याने त्यांच्या चेहऱ्यावर मार लागला असून त्यातून त्यांनी जुना वाद पुन्हा निर्माण केल्याचा आरोप केलाय। ही आमची जागा आहे माझी, ही जागा यांच्याकडूनच मी खरेदी घेतलेली। ही जागा माझी इथपर्यंत आहे आणि सरळ माझा रस्ता बंद केलेला आहे। त्यांनी पायऱ्या बांधलेल्या आहेत, जायच्या रस्त्यात फुल रस्ता बंद केलेला आहे, तिथं पायऱ्या बांधलेल्या। तरी आम्ही कोणत्या परिस्थितीत त्यांना काही बोललो नाही। मला पुढं वाघ आहे, मागून पण वाघ आहे। त्या दृष्टिकोनातून त्यांच्याशी आम्ही कोणत्या प्रकारचं भांडण नाही व्हावं म्हणून गप्प बसलो। त्या दृष्टिकोनातून त्यांनी काल जी न्यूज दिली ती एकदम खोटी आहे, बदनामीकारक आहे माझ्यावर। आणि येऊन झालं दाखवलं एक केलं एक, आणि काल जे व्यक्ती आली ती धावत पळत आली, ते रस्ते खाली पडल्यामुळे त्यांना ते लागलं। आम्ही कोणी प्रकारचं काही मारलं नाही किंवा काही हत्यार वापरलं नाही, काही नाही। मी एक प्रतिष्ठित नागरिक आहे, माझी नगरसेवक आहे, समाजकार्य करणार आहे, भाजपचा कार्यकर्ता आहे। माझी या जनतेने चौकशी करावी, माझ्यावर एक पण गुन्हा नाही आहे। या शेजारच्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा आणि खोटी केस केलेली आहे, जाणून बुजून मला त्याच्यात व्हायचा प्रयत्न करता येईल। ही बाजू जनतेने बघितली पाहिजे आणि पोलीस स्टेशनने घेतलेली ही खबरदारी, त्याच्यावर खोटी केस केली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असं माझे तुमच्याकडे तक्रार आहे। योगेश माणिक मुत्रक, बाळू माणिक मुत्रक आणि त्यांच्या वडिलांनी आमच्यावर जे खोटे आरोप केले आहेत ते राजकीय सुडापोटी एकदम गलिच्छ स्वरूपाचे आरोप केले आहेत। वस्तारे घेऊन, काठ्या घेऊन 4-5 जणांनी मिळून मारहाण केली आहे असं त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले आहेत। आता वस्तारेने जर मारहाण झाली असती तर ते किती भयानक किंवा ती जखम किती मोठी झाली असती। आणि वास्तविक पाहता असं झालंय की त्यांचे वडील चालत आले आणि चालत आल्यामुळे ते दगडाला लागून ते स्वतःच पडले। ते स्वतः पडल्यानंतर त्यांनी असं दाखवलं की यांनी वस्तारीने मारलं। आता त्यांनी वस्तारीने मारलं असतं तिथे जखमा किती मोठ्या असतात। आता ते एवढे जे छोट्याशा जखमेसाठी ते वस्तारायचे, काठायचे आणि त्यांच्यानंतर त्यांनी दोघांनी 4 जणांनी मिळून आमच्या आईला मारलं, खोटे आरोप करतात। आणि एक वडील माझे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक असलेल्या कारणाने या राजकीय सुडापोटी यांनी हे कारस्थान केलेलं आहे आणि बदनामी केलेली आहे। त्यांच्या विरुद्ध आम्ही आबरू नुकसानीचा दावा सुद्धा ठोकणार आहेत आणि आमच्यावर आजपर्यंत ही किंवा माझ्या वडिलांवर कोणत्याही गुन्हेगारी प्रवृत्तीचे किंवा कोर्ट केसेसमध्ये आम्ही नाही होत। आणि यांच्यावर आता इथून मागेही एवढ्या भयानक केसेस आहेत, चोरी मारी, यांच्यानंतर हे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत। व ज्या शौचालयाबाबत मुत्रक यांनी आक्षेप घेतला ते शौचालय गेल्या 8 वर्षापासून विनावापर तसेच पडून असल्याने त्यातून दुर्गंध येण्याचा प्रश्नच उरत नसल्याचे सांगण्यात आले। तर यावेळी सिन्नर पोलिसांनी योग्य ती कारवाई करून दोषींना शासन करावे अशी मागणी करण्यात आली। एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड। हे 6-7 वर्ष झाले ते आम्ही खोललेलं सुद्धा नाही आणि आता तुम्ही आले म्हणून तुमच्या देखत खोलतोय। मी कुलूप लावलं होतं आणि आता तुमच्या देखत खोललेलं आहे, तेव्हा हे कुलूप लावलेलं आहे। आणि दुसरं असं काही इथून जायला सुद्धा रस्ता नाही,
सगळी माती पडलेली, दरवाजा मोडलेला आहे, उद्या लाकडं पडलेले आहे. आणि आम्हाला रिपेअर करायचं असताना त्यांनी आम्हाला विरोध केला. मागच्या वेळेस 6-7 महिने आले त्यावेळेस तक्रार झाली आणि त्यांनी ईद आम्हाला बांधून दिलं नाही. म्हणून हे कामकाज तसंच पडलेलं आहे. विटा आहे, वाळू आम्ही पडली तिकडे पाया गेला. आणि हा आमचा पाईप हा स्वतः त्यांनी फोडू प्रकारचा वापर नाही. आमचे वेगळे संडास तिकडे 2 आहे, वरती 2 संडास आहे आमचे, 2 ते 3 संडास. ते पण संडास तुम्हाला दाखवून देतो. संडासचा वास येतो. संडासची इथं विष्ठा सुद्धा नाही आहे. संडास बंद आहे. संडासमध्ये वाळू पडलेली, बारीक वाळू पडलेली. आम्ही कुणी इथे प्रवेश करत नाही, कुणी भाडेकरी नाही, काही नाही, आमच्याकडे कुणी येत नाही. आणि आमच्या संडासचा उलटा पाईप त्यांनी दगड टाकून तोडून टाकला आहे. 7-8 वर्ष झालेले. हे बघा, नळाला पाणी आलं असताना इथं ती घटना घडली. नळाचं पाणी आम्ही इथं थोडं मारत असताना थोडा रस्त्यावर, डांबरी रस्त्यावर पाणी गेलं त्याच्यावर. आणि त्याची आई आली, माझ्या मंडळीच्या अंगावर केस धरले, उरावर बसली, ती साडी फाडली. योगेश मुत्रक, बाळू मुत्रक आणि माणिक बाबूराव मुत्रक हा पळत आला आणि त्याचा पाय सरकला आणि तो पडला आणि ते लागलं. असा दृष्टिकोन धरून आमच्यावर खोटा आरोप केला आणि वस्तारा मारला, काठी मारली आणि बेल्टाने मारलं, असा खोटा आरोप केला. त्या माणसाला जुना 2 ते 3 वर्षापासून हृदय बायपासचं ऑपरेशन झालेलं आहे. त्या ऑपरेशन झालेल्या माणसाला जर वस्तारा मारला असता तर तो 5 मिनटं तरी जिवंत राहिला का असता का? अशी त्यांनी आमच्यावर जी खोटी मुलाखत दिली की एकदम माझ्या पदाला माझ्या नगरसेवक पदाला अनिष्ट घडल, याचं कसं पद जाईल, याची कशी बदनामी येईल, अशी त्यांनी तुमच्याकडे मुलाखत दिलेली आहे त्या कुटुंबाने. आणि त्या कुटुंबाचे आमचे 3, 4, 5 वर्ष झाले, 7 वर्ष झाले असे रोज काही ना काही कुरापत काढून आमच्याशी भांडतात आणि काहीतरी पुढं करतात आणि असा आम्हाला त्रास देतात. मी एक प्रतिष्ठित नगरसेवक आहे, माजी नगरसेवक, एक भाजपचा कार्यकर्ता आहे. माझ्या कोणत्या प्रकारची गुन्हा नाही, केस नाही, काही नाही. त्या दृष्टिकोनातून समाजामध्ये माझं नाव आहे, हे नाव कसं बदनाम होईल त्या दृष्टिकोनातून या गुंडागर्दी करणारा हा योगेश मुत्रक आणि बाळू मुत्रक, माणिक मुत्रक, त्याची आई हे अक्षरशः दादागिरी करत्या. मागं पण हे गुन्हेगारीमध्ये अटकेले MIDCमध्ये चोरीचा माल घेतात, चोरीचे माल विकतात, त्याचा पैशाची धुंद चढली. या पैशाच्या जोरावर आमच्यावर ते अन्याय करतात आणि आमच्यावर आरोप करतात. पोलीस स्टेशनला खोटे नाटे गुन्हे करतात. आत्तापर्यंत 5-6 त्यांनी माझ्याशी भांडणं केले, पण कालचं शेवटचं भांडण होतं म्हणून आम्ही त्यांना प्रतिक्रिया उत्तर देताना त्याला विचारायला गेला असताना त्यांनी आमच्यावर हे गुन्हा दाखल केला, खोटा गुन्हा दाखल केला. अशी माझी विनंती आहे का SN न्यूजने आमची दखल घेतली त्याबद्दल मी तुमचा धन्यवाद आहे.